द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव। नेर नगर परिषदेच्या दालनात नेर पोलीस स्टेशनची शांतता समितीची बैठक पार पडली। यावेळी यवतमाळ येथील अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विराजमान होते। प्रमुख पाहुणे म्हणून नेर तहसीलचे तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी, नेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी निलेश जाधव, नेर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनिल बेहराणी, विद्युत मंडळाचे सहाय्यक अभियंता स्मिता रामटेककर, नेर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दामोदर वाघमारे हे मंचावर विराजमान होते। अप्पर पोलीस अधीक्षक अध्यक्षीय भाषणात असे म्हणाले की यावर्षी गणेशोत्सव व दुर्गा उत्सव व इतर कुठल्याही उत्सवात डीजे बंद ठेवण्याचे स्पष्ट आदेश सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आले आहेत। त्यामुळे कुठल्याही मंडळांनी मिरवणुकीसाठी डीजे सांगू नये। इतर वाद्यांचाही आवाज 75 डीसी पर्यंतच असावा। त्यासोबतच कुठल्याही मंडळांनी मंडपात रोषणाईसाठी वीज चोरी न करता विद्युत मंडळाला अर्ज करून मीटर घेणे आवश्यक आहे। त्याचप्रमाणे स्वतःच्या खर्चाने मंडपासमोर सीसीटीव्ही कॅमेरा लावावा। शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी गुलाल न उधळता फुलाच्या पाकळ्यांचा वापर करावा। मिरवणुकीच्या दिवशी मूर्तीसोबत ट्रॅक्टर मध्ये बसणाऱ्यांची नावे पोलीस स्टेशनला सादर करावी। लहान मुलांना ट्रॅक्टरच्या आत बसू देऊ नये। ट्रॅक्टरचे लायसन्स व आरसी बुक तपासावे, अशा अनेक सूचना त्यांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या। पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण पाटमासे असे म्हणाले की वादाचे कारण दारू आहे, त्यामुळे पोलीस प्रशासनाने 2 दिवस दारू बंद ठेवावी। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त बापूराव रंगारी, राजेंद्र चिरडे, जफर एन खान, रविपाल गंधे, डॉक्टर मोहन शर्मा, वंदना मिसळे, खुशाल मिसाळ, माया राणे यांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून संबंधितांना सूचना दिल्यात। यावेळी शांतता समितीचे सदस्य, महिला, पोलीस पाटील, गणेश मंडळाचे पदाधिकारी, पत्रकार, नेर नगर परिषदेचे कर्मचारी, पोलीस स्टेशनचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक नेर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनिल बेहराणी, सूत्रसंचालन बापूराव रंगारी व आभार प्रदर्शन अर्जुन राठोड यांनी केले। नवनाथ दरोई, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, नेर।